नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण चर्चा करणार आहोत ज्योतिषशास्त्रामधील 12 राशी ज्या आहेत, या 12 राशींचं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर सरांशी चर्चा करण्याच्या आधी आणि 12 राशींचं काय महत्त्व आहे ते जाणून घेण्याच्या आधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. तर सरांना ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयातला त्यांचा विशेष अभ्यास आहे, सखोल असा अभ्यास आहे. तसंच सरांच्या 3 पिढ्या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयात पारंगत आहेत. तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयामध्ये डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी PhD ही पदवी संपादित केलेली आहे. तर देशविदेशात सुद्धा त्यांना त्यांच्या या क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलेला आहे. विविध पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत. तसंच रत्नांवर देखील सरांचा विशेष अभ्यास आहे. तर सर हे ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर तसंच संभाजीनगर आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा असतात. जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत, त्यांची वेबसाईट दिलेली आहे, ते टिपून घ्या. सर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. मात्र एवढं लक्षात ठेवा की अपॉइंटमेंट घेणं त्यासाठी फार गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर, राशी ह्या फार महत्त्वाच्या आहेत. 12 राशी आहेत आपल्या. तर या 12 राशींविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर राशी म्हणजे काय, आपल्याला काय कसं सांगता येईल? राशी म्हणजे काय माहिती का, ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, राशी आणि नक्षत्र यांना फार महत्त्व आहे. आकाशात जे आकाशाचे 12 भाग जर केले ना, जे 12 भाग येतात, तो 360 अंशाचे 12 भाग केल्यानंतर 30-30 अंशाचा एक भाग येतो. असे 12 भाग आहेत आणि त्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. ते मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशी 12 राशी आहेत. ह्या 12 राशीमध्ये पूर्ण जे गुंडाळलेलं आहे, म्हणजे आकाशाचे 12 भाग केलेले आहेत आणि त्याला विशिष्ट नाव दिले आहे. त्याला आपण काही नक्षत्राची जोड देऊन, ग्रहांची जोड देऊन त्यांना आपण राशी म्हणतो. तर त्या 12 राशीमध्ये प्रत्येक राशीला एक स्वामी आहे. तर त्या राशीचा एक विशिष्ट प्रकारचा गुणधर्म आहे. त्या राशी आपल्या जीवनावर, व्यक्तीच्या जीवनावर विशिष्ट प्रकारे काही क्षेत्रावर त्याचा इम्पॅक्ट करत असतात. ग्रह जसे इम्पॅक्ट करतात तसेच नक्षत्र पण करत असतात. तर हे जे 12 राशी आहेत ना, ते 12 राशी आपल्या जीवनातील विशिष्ट काही काही गोष्टीवर प्रभाव टाकतात. त्याच्यामुळे ह्या राशी ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या मानल्या जातात. जसे ग्रह महत्त्वाचे तसे राशी महत्त्वाच्या आहेत, तसेच भाव पण महत्त्वाचे आहेत आणि नक्षत्र पण महत्त्वाचे आहेत. अच्छा डॉक्टर, प्रत्येक राशीचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. तर या राशींचं गुणधर्म याविषयी किंवा वैशिष्ट्य याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. राशी म्हणजे सर्वस्व नसतं. राशीवर फक्त राशी आहे म्हणून त्या राशीवरून जे काही तुम्ही गुणधर्म किंवा ते इथं जे बोलतोय आपण ते जनरल बोलतोय. का आपण ही कोणाची पर्टिक्युलर राशीबद्दल किंवा कुंडलीबद्दल बोलत नाहीत. ही जनरल राशी. ह्या 12 राशीमध्ये जसं जग गुंडाळलं तर एकच रास अनेक लोकांची असू शकते, पण त्यांचे स्वभाव वेगळे असू शकतात. त्यांचं वागणं, बोलणं, काम करण्याची पद्धती वेगळी असू शकते. तर गुणधर्म जर पाहायला गेलं ना, प्रत्येक राशीचं एक वैशिष्ट्य आहे, वेगवेगळे गुणधर्म आहेत. प्रत्येक रास आपल्याला काही गोष्टी सुचवत असते. त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. त्यांचे स्वभाव जाणून घेण्यासाठी राशी फार महत्त्वाचे आहेत. तर ग्रह जसे अभिनेता आहेत, तर राशी ते साकारणारी भूमिका आहे. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की कोणती रास तुमची आहे आणि त्याच्यावर राशीहून आपण एक जाणून घेऊ शकतो किंवा साधारणतः स्वभाव कसा असेल, ते माणूस कोणत्या परिस्थितीत कसा वागू शकतो, काय करू शकतो. तर ही गुणधर्म राशीनुसार आपण पाहू शकतो की काही राशी ज्या आहेत की त्या एकदम ॲग्रेसिव्ह नेचरच्या असतात. काही ज्या राशी असतात त्या भावनिक असतात, काही प्रॅक्टिकल्स असतात. तर ह्या स्वभाव जे आहेत ते आपण राशीहून त्यांची गुणधर्मावरून ते आपण काढू शकतो. अच्छा, प्रत्येक राशीचं तत्व आहे. आता जलतत्व म्हणजे किंवा अग्नितत्व, वायुतत्व, तर पृथ्वी तत्व. तर प्रत्येक राशीचं हे तत्व आहे. नक्की काय की हे जे अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व, हे जे तत्व आहेत ना, हे तत्व जेव्हा आपण कोणत्याही राशीचा अभ्यास करतो ना, किंवा कुंडलीमध्ये ज्योतिष्य पाहत असताना सुद्धा ह्या तत्वाचा विचार करणं फार महत्त्वाचं असतं. की काही राशी अग्नितत्वाच्या आहेत, काही राशी ज्या आहेत की त्या वायुतत्वाच्या आहेत, काही जलतत्वाच्या आहेत, काही पृथ्वी तत्वाच्या आहेत. आता तत्व म्हणजे काय, तर जेव्हा आपण राशीचा स्वभाव ठरवतो ना,
की जसं मेष आहे, सिंह आहे किंवा धनुरास आहे, हे अग्नितत्वाच्या राशी आहेत. तर ह्यांच्यामध्ये ॲग्रेशन खूप असतं, ॲक्टिव्हपणा जास्त असतो, धाडसीपणा पण असतो. दुसरी जे तत्व आहे ते म्हणजे वायुतत्व. याच्यामध्ये दुसरी जी रास आहे त्याचं पृथ्वीतत्व आहे. वृषभ, कन्या आणि मकर हे पृथ्वीतत्वाचे, हे स्थिर तत्वाचे आहेत. ह्या शांत शांतपणे विचार करून डिसिजन घेणारे लोक असतात. तर वायुतत्वाची जी रास आहे, जी मिथुन आहे, तुला आहे किंवा आपली कुंभ रास आहे, हे वायुतत्वाच्या राशी आहेत. आणि जलतत्वाशी म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन रास ह्या जलतत्वाच्या आहेत. ह्या चारही तत्व ज्यांचा आपण जेव्हा अभ्यास करतो ना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, की लग्न जमवताना सुद्धा आपण पाहतो की बा ह्या राशीचं तत्व काय आहे. की समजा एक अग्नितत्वाची रास आहे आणि एक जलतत्वाची रास आहे, तर ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन्स कसं असणार आहे, स्वभाव कसे जुळू शकतात त्यांचे. तर ह्या राशीचा अभ्यास करताना किंवा कुंडलीचा अभ्यास करताना ह्या राशीच्या तत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचा आपण विचार करणं फार गरजेचं असतं. अच्छा, हे खरं आहे का डॉक्टर, की प्रत्येक राशीचा एक वेगळा स्वभाव असतो? हां, प्रत्येक राशीचा स्वभाव असतो, पण त्या याच्याहूनच स्वभावाला अनेक कारणं असतात, पण रास पण त्याच्यातलं एक कारण आहे. की रास जसं आता मी तुला तत्वाबद्दल सांगितलं, की प्रत्येक राशीचं आता मेष रास आहे, तर त्यांच्यामध्ये तापटपणा जास्त असतो, प्रत्येक कामाची घाई असते, सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहण्याची सवय असते, जिद्दी पण तेवढेच असतात. तसेच वृषभ रास आहे, ते स्थिर विचार करणारे, शांतपणे विचार करून रोमॅन्टिक पण असतात, कारण स्वामी शुक्र आहे त्यांचं, तर रोमॅन्टिक पण असतात, पण स्थिरपणे विचार करून काम करणारे, हसतमुख सतत स्वतःला आनंदी दाखवणारे, पण स्थिरता मनामध्ये कायम असते. ते बाहेर म्हणजे कोणतंही दुःख असं मोठ्यानं दाखवणार नाहीत किंवा कोणताही आनंद ते जगाला त्रास होईल असं नाही दाखवत. ते लोकांना कळू देणार नाहीत, ते स्थिर असतील मनातल्या मनामध्ये. तर तिसरी रास मीन रास आहे, ती राशीची लोक चंचल असतात, पण त्याच्यामध्ये संवाद कौशल्य खूप असतं. राशी स्वामी बुध आहे, पत्रकारितेमध्ये असे लोक खूप आवडतात आणि वकील पण चांगले असतात त्यांचे, कारण त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं. आता कर्क रास जी आहे त्याचा ती जी रास आहे ती जलतत्वाची रास आहे, इमोशन्स आहे, त्याचा स्वामी चंद्र आहे, ती भावनिक आहे, त्यांना कुटुंबप्रिय आहेत, त्यांना प्रत्येक नातं सांभाळण्याची आणि नातं सांभाळण्यासाठी किंवा नातं टिकवण्यासाठी सहनशीलता त्यांच्यामध्ये खूप असते. पाणी सगळं आपल्यामध्ये साठवून घेऊ शकतं आणि ते नातेसंबंध जोडणार, पाण्यामध्ये कोणीही मिसळला तो स्वतः त्याचा रंग आपल्यामध्ये घेतो, आपला रंग त्याला देत नाही. तर पाणी रे पाणी ते रंग जिसमें मिलाय उसके जैसा, तशी ती कर्क राशीची लोक असतात, ते सगळ्यांसोबत मिळून मिसळून आनंदी राहण्याची मानसिकता असणार आहे. आता सिंह राशीचे जे असतात की ते सूर्य आहे, त्याचा राशी स्वामी सूर्य आहे, तर सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात. तर साहजिक आहे सिंह राशीच्या लोकांची जी स्वभाव असतो ना, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असतात, त्यांना घरामध्ये किंवा कुठे समाजात त्यांना प्रतिष्ठा मान सन्मानाची अपेक्षा असते. त्याच्यामुळे ते सतत त्या गोष्टीच्या मागे असतात की आत्मसन्मान त्यांचा कसा वाढला पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करत असतात. त्यांना क्रॉस केलेलं कोणी आवडत नाही आणि त्यांना कोणी इग्नोर केलेलं पण नाही आवडत. तर हे सिंह राशीचे लोक झाले. आता कन्या राशीचे लोक असतात ते केअरिंग नेचरचे असतात, तसेच त्यांच्यामध्ये विश्लेषण करणं, एक्सप्लेनेशन प्रत्येक गोष्टीचं देणं व्यवस्थित जमतं त्यांना. तर हे विश्लेषक, चांगले विश्लेषक म्हणून आपण कन्या राशीच्या लोकांकडे बघू शकतो, ते वायू तत्वाचे आहेत. तूळ राशीचे जे लोक असतात ना, ते समतोल राखणारे असतात, बॅलन्स प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये सगळ्यांसोबत बॅलन्स राहून, सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यांचं ऐकून घेऊन मग मत प्रकट करणारे जे लोक आहेत ते तूळ राशीचे लोक. त्याच्यानंतर वृश्चिक राशी म्हणजे हे दृढ निश्चयी लोक असतात आणि तेवढेच गूढ पण असतात. पण वृश्चिक राशी म्हणजेच विंचू, त्यांच्यामध्ये सहनशीलता खूप असते, पण ते एकदा सहनशीलता संपली की कधी नांगी मारतील काही सांगता येत नाही, तेवढे तापट पण असतात. कन्याचा राशी स्वामी मंगळ आहे. आणि धनुराशीचे लोक जे असतात ना की ते त्यांच्यामध्ये अपेक्षा खूप असते त्यांना, प्रत्येक गोष्टीतून त्यांना ज्ञान ग्रहण करण्याची, आपला जे काही बिझनेस आहे किंवा काम आहे त्याला विस्तारानं वाढवणं ही त्यांची मानसिकता जास्त असते. आणि शरीराने धष्टपुष्ट व्यवस्थित हाईटबीट वगैरे चांगले असते त्यांचे. आणि मकर राशीचे जे लोक असतात ते स्थिर स्वभावाचे असतात, कष्ट करणारे असतात, मेहनती असतात, शिस्तप्रिय असतात आणि स्पष्ट बोलणारे असतात. म्हणजे मी तर बरेचदा सांगतो ना माझ्या कार्यक्रमामधून की मकर राशीचे लोक आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं असतं,
कारण ते स्पष्ट म्हणजे आपल्याला असं बरेचदा वाटतं की ते आपल्या मनाच्या विरुद्ध बोलत आहेत किंवा, हं. पण ते आपल्यासाठी फार योग्य असतं की ते जे सांगतात ना, म्हणजे त्यांचा ते स्पष्ट स्पष्ट वक्तेपणा होतं. आपल्यासाठी म्हणजे फार कधी कधी आपल्याला हर्ट होतं त्या गोष्टीचं, हं, पण हं, त्यांचं जे खरं बोलणं, स्पष्ट बोलणं, हं, डिप्लोमॅटिक न वागणं हे हं, फार महत्त्वाचं असतं. हं, म्हणजे मी तर बरेचदा म्हणतो की ज्या पाण्याचा तळ दिसतो ना आपल्याला, हं. त्याच्यामध्ये उतरायची भीती नसते. हो, तर खरं आहे. ती रास म्हणजे मकर रास. की हां, हां, ते हां. लोक वरून पाहताना असं वाटतं की काय बोलतात, काय एकदम टोकाचं बोलतात, कडक बोलतात, हर्ट होण्यासारखं बोलतात, पण त्यांच्या मनात काय नसतं, ते तुमच्या चांगल्यासाठीच बोलतात. हं, तर हे मकर राशीच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, कारण त्याचा स्वामी शनी आहे. हं, त्याच्यानंतर कुंभ राशी आहे, त्याचा स्वामी शनीच आहे. पण त्याच्यामध्ये त्यांना कुंभ राशीचे लोक बघितलं ना आपण, त्यांना नवीन नवीन गोष्टीमध्ये इंटरेस्ट खूप असतो. हं, हं, रिसर्चमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. पण ते आपल्याच धुंदीमध्ये असतात. त्यांना काही घेणं नसतं की त्यांच्या डोक्यात जे चाललंय, त्यांच्या मनात जे त्यानुसार ते वागत असतात. हं, आणि त्यानंतर मीन रास, ती म्हणजे त्याला आपण संवेदनशील रास म्हणू शकतो. हं, ती मीन राशीची लोक असतात. हं. संवेदनशीलता असते त्यांच्यामध्ये, त्यांना पण ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा असते आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी चांगला इंटरेस्ट त्यांचा असतो. तर असे हे जे 12 राशी त्यांचे स्वभाव आहेत. पण स्वभावामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की त्यांचं स्वभावामध्ये राशीपेक्षा मी तर असं म्हणतो की राशीपेक्षा त्यांचे संगोपन, त्यांचे संस्कार आणि त्यांना मिळालेलं वातावरण हे आहे हे पण तेवढंच महत्वाचं असतं. महत्त्वाचं असतं आणि राशी पण त्यासोबत महत्त्वाच्याच असतात. हं. नक्कीच. आता डॉक्टर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्वभाव आणि राशी यांचा संबंध असतो तसा आपल्या आयुष्यात आपण कुठलं करिअर निवडतोय हे सुद्धा आपल्याला राशीवर अवलंबून असू शकतं का? हो, पण काय की नुसतं राशीहूनच करिअर ठरवणं हे चुकीचं वाटतं मला. हं, की त्यासाठी तुम्ही तुमची पत्रिकेतलं तुमची रास कोणती आहे, तुमचे लग्न कोणतं आहे, तुमचा राशीस्वामी कोण आहे, हं, तुमची विषुवत्री महादशा, तुमचं कर्मस्थानाशी संबंधित ग्रहांची स्थिती काय आहे, हं, त्यासोबतच तुम्हाला महादशा कोणती चालू आहे, त्यात अंतर्दशा कोणती चालू आहे आणि गोचरीमधलं ग्रहांचं भ्रमण काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि तुम्हाला मिळालेलं वातावरण आणि तुम्ही जे शिक्षण घेतलेले किंवा प्रयत्न केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग करिअरची दिशा ठरवली पाहिजे. हं, पण राशीनुसार आपण करिअर असं सांगतो की सहसा आपण पाहतो मेष राशीचे लोक आपल्याला पोलीस डिपार्टमेंट किंवा मंगळ आहे तिथे, हं. स्वामी अग्नितत्व पण आहे. तर असे लोक तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा संरक्षण खात्यामध्ये किंवा मिलिटरीमध्ये जास्त दिसतात किंवा खेळामध्ये पण ते भरपूर प्रमाणामध्ये असतात. तर असे राशीनुसार आपण करिअर ठरवू शकतो. पण माझं म्हणणं फक्त राशीहून करिअर ठरवू नये. त्या सगळ्या गोष्टीचा सार्वभौम विचार करून हं. नंतर ते डिसिजन घेणं योग्य असतं. अच्छा, तुमच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करू शकते राशी? काय की वात, पित्त आणि कफ हां, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत हां, आपल्या हां. आरोग्याच्या दृष्टिकोनातून. हं. पण ज्योतिषशास्त्र असं सांगत नाही की ग्रहमानावरून किंवा राशीहूनच तुम्ही आरोग्याचा विचार केला पाहिजे आणि त्याला प्रमाण पण देत नाही ते. हं. फक्त तुम्हाला दिशा सांगू शकतो की तुम्हाला एक सुचवू शकतं किंवा शक्यता तुम्हाला देऊ शकतं की तुम्ही तुमच्या राशीनुसार तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. हं, प्रत्येक राशीचं कसं असतं की आपण पाहतो ना, एखाद्या व्यक्तीला थोडे टेन्शन आलं की त्याचं डोकं दुखतं, हं. की हे मेष राशीच्या लोकांची लक्षणं असतात. हं. की त्यांना थोडे टेन्शन आलं ना की त्यांचं डोकं दुखायला लागतं हं, किंवा सिंह राशीच्या लोकांना हृदयाचा त्रास होतो. हं, जर टेन्शन खूप आलं, पॅनिक परिस्थिती क्रिएट झाली अच्छा. तर. हां, हां. तर कर्क राशीच्या जे व्यक्ती असतात त्यांची पचनसंस्थाच बिघडून जाते. हं, हं. कारण त्यांचं पोट पिळून येतं, लगेच काहीतरी ऐकलं किंवा पाहिलं की लगेच त्यांना असं गोळा येतो हां, पोटात. पोटात गोळा आल्यासारखं होऊन जातं. तर हे काही गोष्टी आहेत, पण याच्याहूनच तुमच्या आरोग्याचे हे ठरवणं मला वाटतं चुकीचं आहे, की त्यासोबत तुमची रूटीन लाईफ आणि तुमच्या बाकीच्या कुंडलीचा अभ्यास करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार ते डिसिजन घेतलेले कधीही चांगले असतं. अच्छा, आता डॉक्टर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जेवढ्या राशी, या 12 हं. राशींचे 12 स्वभाव. तर आता जेव्हा 2 राशींचे लोक एकत्र येतात, त्यामुळे साहजिकच आहे स्वभाव वेगळे-वेगळे असतात. त्याच्यामुळे स्वभाव वेगळे असल्यामुळे नात्यांवर सुद्धा परिणाम होतो का याचा? कसं असतं, की राशीहून आपण जसं लग्नाच्या वेळेस आपण मॅच मेकिंग करतो ना, ती करतो राशीहूनच करत असतो ते. हं. की तेव्हा महत्त्वाची गोष्ट असते, की तुम्ही तुमचं जन्मनाव विचारता, सांगता हं, आणि त्याच्यावरून ठरतं, की मग जन्मनावाहून काय-काय कळतं. तर जन्मनावाहून तुमची रास कळते. हं. तुमचा गण कोणता आहे कळतं. हं. तुमची नाडी कोणती हे कळतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं नक्षत्र कोणतं आहे, चरण कोणतं आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या जन्मनावाहून कळत असतात. हं. मग त्या राशीहून हे मॅचिंग कशा केल्या जायचं, की मग त्याच्यावरून कळतं, की बा स्वभाव कसा आहे.
स्वभावामध्ये दोघांची अंडरस्टँडिंग कशी असणार आहे, अट्रॅक्शन कसं असणार आहे, एकमेकाबद्दलची विचार करण्याची पद्धत कशी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी रास एक माध्यम आहे, साधन आहे. पण त्याच्यावर डिपेंड राहणं ते पण चुकीचं आहे. पण दोन नात्यामध्ये काय काय दुरुस्ती करता येतात किंवा काय काय बदल होणं अपेक्षित आहे हे आपण राशीहून नक्कीच ठरवू शकतो. एखादा व्यक्ती सिंह राशीचा आहे आणि त्याच्यासोबत तो तापट आहे, नेतृत्व गुण आहे, ज्यामध्ये अग्नितत्वाचा आहे आणि त्याची पार्टनर जलतत्वाचा कर्क राशीचा आहे, तर तो भावनिक असेल, इमोशनल असेल, ह्यांचं बोलणं स्पष्ट असेल सिंह राशीचं, ते ॲग्रेसिव्हली बोलतील, ते त्या कर्क राशीच्या लोकांना सहन नाही होणार. तो इमोशनली हर्ट होऊन जाईल आणि त्याला असं वाटेल की आपला पार्टनर आपल्यासोबत तिथं आरोगंट पद्धतीने कसा वागतो, कसा बोलतो, तेव्हा तो भावनिकरित्या नर्वस होऊ शकतो. तर अशा वेळेला कर्क राशीच्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे, तर त्यांना इग्नोरन्स त्याचा वाढवला पाहिजे. आणि सिंह राशीच्या व्यक्तीनं काय बदल केला पाहिजे, तर त्यांना त्याचं ॲग्रेसिव्हपणा कमी केला पाहिजे नात्यातला. तर ह्या गोष्टी आपण त्यांना सुचवू शकतो आणि त्यांचं नातं कसं सदृढ होईल ह्याच्याकडे आपण त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचं की राशींमध्ये सूर्य राशी आणि चंद्र राशी असे प्रकार बऱ्याचदा ऐकायला मिळतात ज्योतिषशास्त्रांकडून, तर याविषयी जाणून घ्यायचं. सूर्य राशी आता पहिलं तर काय की सूर्य राशीमध्ये जी सूर्य रास आपण पाश्चात्य पद्धतीनं जे काही ॲस्ट्रॉलॉजी पाहायला जाते ना, त्यात ते सूर्य राशीनुसार पाहतात. आपल्याकडे आपण चंद्र राशीनुसार पाहतात. तर सूर्य राशी म्हणजे काय, तर जन्मतः तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये सूर्य कोणत्या राशीमध्ये बसलेला आहे तर त्याला आपण सूर्यरास म्हणतो. आणि चंद्ररास म्हणजे जन्मतः तुमचा चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती तुमची रास मानल्या, चंद्ररास आपण मानतो. तर हे झालं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून. पण जे सूर्य राशी चे लोक असतात ना, तर सूर्यरास जर पाहिजे त्याच्यावर आपण काय अभ्यास केला पाहिजे, तर त्यांचं नेतृत्व गुण कसं असणार आहे, त्यांची काम करण्याची पद्धत कशी असणार आहे, आपण हे सूर्य राशीहून म्हणजे सूर्य राशी आपल्याला बाह्य स्वरूप दाखवते. आणि चंद्र राशी आहे तिथे इमोशन्स, भावना, नाते जपण्याची कला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ती चंद्ररास दाखवते. म्हणजे सूर्यरास ही तुम्हाला बाह्य स्वरूप दाखवते तुमचं, आणि चंद्ररास जी आहे ती तुम्हाला अंतर स्वरूप जे आहे तुमचं ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे सूर्यरास हे तुम्ही जगाला कसे दिसतात हे दाखवते आणि तुम्ही काय आहात हे तुम्हाला चंद्ररास दाखवते. हा फरक चंद्रराशीमध्ये आणि सूर्यराशीमध्ये आहे. अच्छा. आता आणखी एक की सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सगळ्या राशी, त्यांचे स्वभाव, त्यांचे सगळे प्रकार हे किंवा त्या कशा वागू शकतात किंवा काय बदल ग्रहांचं त्याच्यावर होऊ शकतात, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी काय म्हणजे ज्योतिषशास्त्राचा आधार आपण कितपत मजबूत मानू शकतो? ज्योतिषशास्त्र एक तुम्हाला मार्गदर्शक शास्त्र म्हणून तुम्ही करू शकता, पण त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं. जसं आपण इथे चर्चा करतो ना आता या प्रोग्राममध्ये, आपण ही जनरल चर्चा करतोय. इथे कोणाची कुंडली आपल्या समोर नाही ना, कोणाची नाहीये. जन्मतारीख नाही, वेळ नाही आणि ठिकाण पण नाही. अचूक कोणतीच गोष्ट आपल्याकडे नाही. आपण जनरल शास्त्राबद्दलची माहिती, तसंच राशी जे आहेत ना आणि ग्रह जे आहेत, आपण त्याचे जेव्हा चर्चा करतो किंवा आता प्रत्येक रास आहे, प्रत्येक राशीला एक स्वामी आहे. आता 12 राशी आहेत बघ. 12 राशीमध्ये 12 ग्रह नाहीत आपल्याकडे, 9च ग्रह आहेत. त्यातले 7च ग्रह भौतिक ग्रह आहेत. ते म्हणजे मेष राशीचा आणि वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. वृषभ राशीचा आणि तुळ राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. मिथुन राशीचा आणि कन्या राशीचा स्वामी तो बुध आहे. आणि धनु राशीचा आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. आणि मकर राशीचा आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. फक्त 2च राशी अशा आहेत आपल्या राशीचक्रामध्ये की त्यांचा स्वामी डबल कोणत्या राशीचा स्वामी नाही आहे. तो म्हणजे कर्क रास आणि सिंह रास. सिंह राशी स्वामी सूर्य आहे, कर्क राशी स्वामी चंद्र आहे. आता हे जे ग्रह असतात ना, हे ग्रहांचा स्वभाव, त्या राशीचा स्वभाव, त्यांचे तत्व आणि त्यांचे जे ग्रहांची स्थिती आहे त्यांच्या राशीमध्ये, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपण एक अंदाज बांधू शकतो की भविष्यात किंवा जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या त्यांना कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीची दुरुस्ती त्यांना करणं त्याच्या आयुष्यात गरजेचं आहे आणि प्रयत्न कशा पद्धतीनं त्यांना केले पाहिजेत. की खराब रास आहे किंवा कोणतीच रास खराब नसते,
किंवा कोणती रास श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसते. प्रत्येक राशीचं एक वैशिष्ट्य विशेष असतं. फक्त त्या राशीतून त्या ग्रहांचं भ्रमण होत असताना त्याची फळ जे भेटतात ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिळत असतात. तर हे जाणून घेऊन आपण जर योग्य प्रकारे योग्य जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण ते योग्य प्रकारे त्याचं मार्गदर्शन घेऊन जर प्रयत्न केले तर मला वाटतं ज्योतिषशास्त्र तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक समस्येवर, प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक मोडवर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकते. अच्छा, आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन लाभावं यासाठी राशी भविष्य हे कितपत अचूकपणे मार्गदर्शन करू शकतं किंवा करणारं ठरू शकतं? कसं आहे, राशी भविष्य जे असतं ना, एक लक्षात घे, हवामानाचा अंदाज जसा असतो ना, हं. की महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा आपण म्हणतो मुंबईमध्ये आज येलो अलर्ट दिला आहे पावसासाठी. हं. पण मुंबईमध्ये सगळीकडे पाऊस नाही पडत. तो कुठे कुठे पडतो, हं. कुठे कुठे चार चार थेंबच पडतात फक्त, कुठे कुठे भरपूर पाऊस होतो. अगदी. तसं हे राशी भविष्य असतं. हं. राशी भविष्य ही जनरल आहे, हं. की 12 राशीमध्ये सगळे जग गुंडाळलेलं आहे. हं. मी जर सांगितलं की आता मिथुन राशीला आज धनयोग आहे, हं. तर प्रत्येकालाच काही पैसे काही हजारांना नाही सापडणार. कोणाला 50 खरं. पैसे सापडतील, हं. कोणाला 5 रुपये सापडतील, हं. कोणाला 50 रुपये सापडतील किंवा कोणाचं आर्थिक काम होऊन जाईल एखादं. हं. तर हे घ्यायचं कसं, तर हे सर्वसमावेशक ते राशी भविष्य असतं. तर कामासाठी पण प्रयत्न करावा लागणार आहे. तुमचे योग चांगले आहेत तर त्या योगासाठी पण तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहेत. हं. आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना, मी प्रत्येक शोमध्ये मुद्दामून सांगत असतो की हं. ज्योतिषशास्त्रावर डिपेंड नका राहू, त्याचा तुम्ही मार्गदर्शक म्हणून वापर करा. हं. राशी भविष्याचा तुम्ही फक्त एक अंदाज बांधण्यासाठी वापर करून घ्या. ते हं. सर्वसमावेशक असतं. हं. जग पूर्ण 12 राशीमध्ये गुंडाळलेलं आहे. त्यातलं तुम्ही अर्थ कसा घ्यायचा, तुमचे विचार काय, तुमचे प्रयत्न काय आणि तुमचे कष्ट कसे असणार आहेत, हं. मेहनत कशी असणार आहे, त्यानुसार तुम्हाला ते फळ मिळणार. कारण शेवटी मेहनतीला पर्याय नाही. नक्की. नक्कीच. तर आपण पाहिलं की राशी भविष्य याविषयी आपण खूप छान माहिती घेतलेली आहे आणि डॉक्टर विजय साटोरीकर हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार यासाठी. धन्यवाद. पण जाता जाता आणखी एक महत्त्वाची माहिती, जर तुम्हाला डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर तसंच कोल्हापूर इथं आणि संभाजीनगर इथं सुद्धा डॉक्टर तुम्हाला उपलब्ध आहेत आणि इथे तुम्ही जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यासाठी जे संपर्क क्रमांक आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोंद करून घ्या. यावर संपर्क साधून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टर नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. तसंच रत्नांविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.